स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. तुमच्या चॅनल आज लाईव्ह मी बघणार आहे आणि बऱ्याच ताईंचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते तुमच्या समोरासमोर सांगणार आहे. बरेच दिवस झालं ताईंनो माझ्याकडे माईक नव्हता. जो होता तो म्हणजे मी साधा घेतलेला सुरुवातीला, पण तो खराब झाला. गेले 8 ते 10 दिवस मला एवढा प्रॉब्लेम येत होता व्हिडिओ बनवायला आणि मी बुक केलेला, पण तो येईपर्यंत आणि मुंबई सारख्या शहरात तुम्हाला तर माहिती आहे किती म्हणजे गर्दी, दंगा, गोंगाट एवढा ना की व्हिडिओ करणं मला तर पॉसिबल नव्हतं. मग मी सगळे व्हिडिओ ना रात्रीचे शूट केलेले आहेत. मला या सगळ्यातून एकच सांगायचंय, बघा तुमचं काहीतरी करण्याची जिद्द असेल ना तर तुम्ही कसाही करून वेळ काढलाच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नसतो. मी आता पोस्ट केलेल्या त्या ठिकाणच्या ज्या कमेंट्स आहेत त्या वाचून दाखवते आणि त्यांचा रिप्लाय द्यायचा प्रयत्न करते. जर काही म्हणजे माझं जर चुकीची माहिती गेली, कोणाला काही वाईट वाटलं असेल तर त्यासाठी मी नक्की तुमची माफी मागते. फक्त कोणी वाईट वाटून घेऊ नका, कारण काय आपल्याला सगळ्यांनी आपण एकत्र पुढे जायचंय. त्यामुळे जेवढं होता होईल तेवढं मी तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करणार आहे. चॅनेलची नावं घेत नाही, फक्त समीक्षा म्हणून ताई आहेत, त्यांचा चॅनेल आहे, त्यांचे सगळे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत, स्वामी समर्थांचे आहेत आणि सगळे देवांचेच आहेत. ठीक आहे ताई, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त मला तुम्हाला एक सांगायचंय, आपण मराठी माणसं, तुमचा डिस्क्रिप्शन बॉक्स पूर्णपणे रिकामा आहे. ताई तुम्ही सुरुवात करताय, मग डिस्क्रिप्शन बॉक्स का रिकामा? आणि तुम्ही व्हिडिओ टाकलेत तर तुमच्या व्हिडिओला माहिती द्या ना ताई. फक्त गाणी टाकून नाही चालत, कारण तुमच्या व्हिडिओमध्ये काय काय आहे तेही माहिती पाहिजे. डिस्क्रिप्शन बॉक्स खाली आहे ताई, या सगळ्या काळजी घ्या तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. थोड्या थोड्या आपल्या चुका पुढे जाऊन खूप मोठ्या होतात. जगू आनंदाने आनंदे असा एक चॅनेल आहे. मला त्यांना एकच सांगायचंय की ठीक आहे, त्यांचे 2-3 मिनिटाचे व्हिडिओ आहेत, पण खूप गॅप आहे, असं नाही करून चालत. आणि यांचं पण डिस्क्रिप्शन बॉक्स पूर्णपणे रिकामा आहे. नंतरचा चॅनेल आहे इट्स नॅचरल. यांचे तर 2च व्हिडिओ आहेत आणि शॉर्ट्स व्हिडिओ आहेत. मला तुम्हाला एक सांगायचंय की डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्ही मराठीमध्ये माहिती दिली ना तुमच्या चॅनेलची तर बरं होईल. आणि कदाचित तुमच्या व्हिडिओची सेटिंग व्यवस्थित नाहीये, त्यामुळे तुम्हाला व्ह्यूज कमी आहेत. कारण कोणत्याही शॉर्ट्स व्हिडिओला एवढ्या कमी व्ह्यूज आहेत याच्यावरूनच लक्षात येते की तुमचं सेटिंग चुकलेलं आहे. तुम्ही सेटिंग एकदा चेक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मराठीत लिहा, कारण आपण ज्या वेळेला एखाद्याचा चॅनेल चेक करतो त्यावेळी पहिल्यांदा आपण सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करत असतो. स्वामी गुरुकृपा म्हणून एका ताईंचा चॅनेल आहे. मी सांगितलेलं आहे, जेवढ्या कमेंट्स होत्या त्या सर्व चॅनेलला मी सबस्क्राईब केलं आहे. ताई आभारी आहे, कारण सगळ्यांना तुम्ही सपोर्ट करताय. यानंतरच आहे विजया ताईंचा चॅनेल आहे. तुम्ही सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काही लिहिलेलं नाहीये. तुमच्या जे चॅनेलची माहिती आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्यवस्थित लिहा. आणि मला असं वाटतंय तुम्ही व्हिडिओ शूट करताना मोबाईल उभा पकडताय. ताई कधीही आपण व्हिडिओ काढताना मोबाईल असा आडवा पकडायचा, त्यावेळेला तो व्यवस्थित आपला पूर्ण व्यवस्थित शूट येतो. व्हिडिओ मध्ये खूप गॅप आहे ताई, रेग्युलर व्हिडिओ टाका, पर्याय नाही. आणि सॉरी ताई, तुम्ही 3 वर्षापूर्वीचा चॅनेल आहे आणि त्याच्यावर काम करताय. माझी तर एक तुमची बहीण म्हणून एक रिक्वेस्ट आहे की ताई तुम्ही हा चॅनेल इथेच बंद करा आणि परत एकदा नव्याने चालू करा. हा चॅनेल पूर्ण डिलीट करून या चॅनेलवरचे व्हिडिओ परत तुम्ही व्यवस्थित यामध्ये ऍड करून तुम्ही त्या दुसऱ्या नवीन चॅनेलवर टाका. बघा तुमचा नक्की सक्सेस होईल. पण ताई बघा 3 वर्ष झालं काम करताय, मग पुढे जाऊन नाही सक्सेस मिळणार, कारण डिस्क्रिप्शन बॉक्स पण तुमचा रिकामा आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला माहिती नसतात आणि आपण यामुळे सक्सेस होत नाही. विचाराने मी हा एका ताईंचा चॅनेल आहे. मला त्या ताईंची कमेंट होती, अशी कमेंट आहे की ताई मी 1.5 वर्षांपूर्वी युट्यूब चॅनेल चालू केला आहे. माझे सबस्क्रायबर 4000 होत आलेत, पण वॉच टाइम 1500च झालेला आहे. तर मी काय करू? तर ताई मी तुमचा चॅनेल चेक केलेला आहे. तुमचा चॅनेल आहे खूप जुना आहे आणि तुम्ही त्या चॅनेलवर काम करताय. ताई तुम्ही परत नव्याने चालू करा, कारण जुन्या चॅनेलवर व्ह्यूज व्यवस्थित येत नाहीत. तुम्हाला ताई चांगलं म्हणजे रिस्पॉन्स होता, आधी तुमचे व्हिडिओ चांगले चाललेले आहेत, पण तुम्ही थोडंसं काम केलेलं ते काही माहित नाहीये, त्यामुळेच तर तुमच्या पुढे जाऊन व्ह्यूज कमी झाल्या.
जुना चॅनेल असल्यामुळे ताई व्ह्यूज कमी येत आहेत आणि वॉच टाइम हे फक्त 1 वर्षाचं काउंट होतं. कदाचित तुमचा 1 वर्षापूर्वीचा चॅनेल असल्यामुळे आता तुमचं वॉच टाइम कमी कमी होत गेलं. त्यामुळे ताई विचार करा, तुम्ही नवीन चॅनल चालू केलात तर खरंच खूप बरं होईल. नंतर पुणेकर मराठी या ताईंची कमेंट अशी आहे की ताई माझा चॅनल चेक करा, मी देवाचे व्हिडिओ बनवते, नवीन चॅनल आहे, क्रोम मधून म्युझिक अपलोड करते. ताई क्रोम मधून अजिबात तुम्ही म्युझिक लावू नका, कारण कॉपीराईट तुमच्या व्हिडिओला येऊ शकतो. एकदा जर कॉपीराईट आला तर तुमचा चॅनल मॉनिटाईज पुढे होणार नाही, तुम्हाला खूप प्रॉब्लेम येतील. निलंबरी ताईंचा एक चॅनल आहे, मला त्या ताईंना एकच सांगायचं आहे की तुमचा ताई 3 वर्षापूर्वीचा चॅनल आहे, नका ताई पुढे जाऊन काम करू. कारण बघा तुम्ही एवढी मेहनत घेताय, एवढे व्हिडिओ टाकलेत, पण काय ताई पर्याय नाही आता, कारण तुमचा चॅनल पुढे गेलेलाच नाहीये, सबस्क्रायबर पण कमी आहेत आणि तुम्ही व्हिडिओ शूट करताना पहिले व्हिडिओ सगळे असे उभा पकडलेला आहे मोबाईल आणि 3 वर्षापासूनचे व्हिडिओ आहेत. त्यामुळे ताई प्लीज तुम्ही चॅनल दुसरा खोला आणि परत एकदा व्हिडिओ टाका आणि डेली व्हिडिओ येऊ द्या. तुम्ही जर असंच काम करत राहिला तर पुढे तुमचा सक्सेस नाही होणार. यानंतर रिद्धिशा मॉम म्हणून एक चॅनल आहे, त्या ताईंना मला एक सांगायचं आहे की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स जो इंग्लिश मध्ये लिहिलेला आहे ना, तर ताई तुम्ही मराठीत लिहा, कारण मराठी ज्यावेळेला आपण लिहितो, कारण आपले सगळे सबस्क्रायबर मराठी आहेत आणि इंग्लिश पेक्षा मराठीला जास्त डिमांड आहे. म्हणजे सगळे बघतात एकदम, म्हणजे जरी जास्त कोणाला लिहिता वाचता येत नसले तरी त्या बघू तरी म्हणजे वाचू तरी शकतात ना, पूर्ण इंग्लिश मध्ये नको आहे. त्यामुळे प्लीज ताई तुम्हाला म्हणजे मी रिक्वेस्ट करते. आणि यानंतर सांगायचं म्हणजे ताई तुम्ही गेले 1 महिना तर व्हिडिओ टाकलेलेच नाहीत आणि खूप गॅप आहे तुमचा, महिन्यातून 4-4, 5-5च व्हिडिओ आहे. ताई असं करू नका, कारण बऱ्याच चॅनेलला चांगल्या व्ह्यूज आहेत आणि तुमचा चॅनेल 6 महिन्यापूर्वी तुम्ही काढलेला आहे. ताई थोडेसा प्रयत्न करा, मेहनत करा, तुम्हाला नक्की यश मिळेल. यानंतरचा चॅनेल येतो जैविक किचन म्हणून आहे, खूप छान व्ह्यूज आहेत या चॅनेलला. मला फक्त त्यांना एकच सांगायचंय की डेली व्हिडिओ येऊ द्या, कारण व्ह्यूज तर चांगले आहेत, पण तुमचा ठीक आहे जुना जरी चॅनेल असला तरी तुम्ही म्हणजे त्याच्यावर काम व्यवस्थित केलेलं आहे, बऱ्याच व्हिडिओंना चांगल्या व्ह्यूज आहेत, फक्त डेली व्हिडिओ येऊ द्या, कारण जिथे रिस्पॉन्स असतो तिथे आपण काम करत नाहीये. मग या चॅनेलचं हेच झालंय की तुम्ही डेली व्हिडिओ टाका. आता पोद्दार म्हणून एका ताईंचा चॅनल आहे, मला त्या ताईंना सांगायचंय डिस्क्रिप्शन बॉक्स चुकीचा टाकलेला आहे, त्यामुळे सुद्धा कदाचित तुमच्या चॅनेलच्या व्ह्यूज वाढू शकत नाहीत. प्लीज ताई डिस्क्रिप्शन बॉक्स सरळ म्हणजे व्यवस्थित लिहा, मी पुढच्या आठवड्यात म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्स बद्दल. आणि रेग्युलर येऊ द्या आणि म्हणजे कमीत कमी 10 मिनिटाचे तरी व्हिडिओ होऊ द्या. तुमच्या म्हणजे व्हिडिओ आहेत पण त्या व्हिडिओला व्ह्यूज कमी आहेत, त्यामुळे ताई तुम्ही सुद्धा थोडीफार काळजी घ्या. यानंतरचा एक चॅनल आहे समर्थ क्लासेस म्हणून, असं सांगायचंय एवढं छान तुम्ही क्लासचं सगळं मांडलंय, एवढं व्यवस्थित टाकायचा प्रयत्न करताय, फक्त तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स पूर्णपणे रिकामा ठेवलेला आहे. तुमच्या ही डिस्क्रिप्शन बॉक्सला गरज म्हणजे तुम्ही काय शिकवताय हे समोरच्यांना समजलं तरी पाहिजे. बाकी तुमची शिकवण्याची पद्धत चांगली आहे आणि महत्वाचं म्हणजे तुमचा व्ह्यूज सुद्धा चांगले आहेत, फक्त गरज आहे ते डेली व्हिडिओची. तुमचे डेली व्हिडिओ येऊ द्या, कारण विषय तुमचा महत्वाचा म्हणजे चांगला आणि वेगळा काहीतरी आहे, तुम्ही सुद्धा सक्सेस होणार आहे. रंगोली डिझाईन हा एका ताईंचा चॅनल आहे, मला तर वाटतंय म्हणजे खूप छान चॅनल आहे ताई तुमचा, कारण व्ह्यूज सुद्धा छान आहेत. तुमचं सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स ताई खाली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सांगा तुम्ही कशा रांगोळी काय, कारण छान आहे तुमचं रांगोळी शिकवण्याची पद्धत, व्हिडिओ पाहिल्यानंतर समजतंय. ताई असे छान छान डिझाईन पाठवा, तुम्ही सक्सेस होऊ शकता आणि अजून जास्त नवीन नवीन म्हणजे डिझाईन टाका, कारण हा सुद्धा चॅनल चालू शकतो, कारण वेगळं काहीतरी आहे ना हो, सगळ्यांचे तेच चॅनल बघण्यापेक्षा वेगळा काहीतरी चॅनल आहे, त्यामुळे तुमचा सुद्धा सक्सेस होईल. सुदर्शन दादांचा एक चॅनल आहे, त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचं व्हायटी स्टुडिओ अपडेट मध्ये गेलेलं आहे, ते काही माझ्या एवढं लक्षात आलं नाही, कारण एवढं 6 महिने कोणाचं अपडेट मध्ये नाही जाऊ शकत. आणि मला त्यांना एकच सांगायचंय की तुमच्या व्हिडिओला सुद्धा
व्ह्यूज चांगले आहेत, फक्त तुम्ही खूप म्हणजे गॅप खूप ठेवलेला आहे आणि तुमचे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत. असं वाटतंय तुमच्या सेटिंग मध्ये प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुमचे व्हिडिओ पुढे जात नाहीत. तुम्ही एकदा चेक करा. जरी काही प्रॉब्लेम आला असेल, तुम्हाला जर समजत नसेल ना, तर पुन्हा एकदा नवीन चॅनल चालू करा आणि परत नव्याने स्टार्ट करा. तुमचं चॅनल नक्की पुढे जाईल. कारण काय होतं, ज्या चॅनलवर व्ह्यूज वाढत नाही, चॅनल पुढे जात नाही ना, ते तिथे सोडून दिलेले चांगले. कारण आपण त्यावरच जास्त म्हणजे जास्त व्हिडिओ टाकत बसतो. त्या चॅनेलवर कॉपीराईट आलेला आहे ताई. मला अजून कॉपीराईट बद्दल मी एवढं काही सांगू शकत नाही, पण तुम्ही दुसरं थोडस बघा दुसरीकडे आणि व्यवस्थित करून घ्या ताई चॅनेल, आणि नेक्स्ट टाइम कॉपीराईट येणार नाही याची काळजी घ्या. यानंतर वैशाली क्रिएशन म्हणून एका ताईंचा चॅनेल आहे. बापरे, त्यांनी तर एवढे छान रांगोळीच्या डिझाईन काढलेत ना. या ताईंच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर डिस्क्रिप्शन बॉक्स यांचा, ताई तुमचा डिस्क्रिप्शन बॉक्स रिकामा आहे. आणि मी बाकीच्या ताई आहेत त्यांना सांगू इच्छिते की तुम्ही या ताईंच्या चॅनलला एकदा व्हिजिट द्या. कारण त्यांची रांगोळीची डिझाईन खूप छान आहे, शिकवण्याची सुद्धा पद्धत छान आहे. त्यांनी नुकताच चॅनल चालू केलेला आहे. वेगळं काहीतरी रांगोळी आहेत, म्हणजे वेगळी डिझाईन आणि शिकवण्याची पद्धत मला तर खूप आवडली ताई. एक मानसी ताईंचा चॅनल आहे मोटिवेट, त्यांनी मोटिवेशनचे व्हिडिओ टाकलेले आहेत. छान आहे. तुमच्या चॅनलला तर अजून काहीच प्रॉब्लेम नाहीये, व्यवस्थित आहेत व्हिडिओ. फक्त डेली व्हिडिओ टाका, काही प्रॉब्लेम येणार नाही. कारण तुमचं थंबनेल सुद्धा छान आहे. फक्त आत्ताशी ताई तुम्ही सुरुवात केली आणि व्हिडिओ फक्त म्हणजे आता जास्त सुरुवात केलेली आहे ताई. पण ताई मला तुम्हाला एक सांगायचं, तुमचं थंबनेल एवढं छान आहे ना, तुम्ही सक्सेस होणार. फक्त ताई ना, जेवढं होता होईल तेवढं व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर असेच व्यवस्थित व्हिडिओ टाकले ना, एका महिन्यात सुद्धा तुम्ही सक्सेस होऊ शकता. एक चॅनल आहे रेवाथी रेसिपी, यांनी नुकताच नवीन चॅनल खोललेला आहे आणि डिस्क्रिप्शन पण छान आहे, तुमचे थंबनेल पण छान आहे, सगळं छान आहे. नुकताच नवीन चॅनल काढलेला आहे, त्यामुळे नाही काही प्रॉब्लेम येणार. मी लगेच सांगू शकत नाही तुम्हाला काही प्रॉब्लेम आलाय तो, कारण चॅनल नवीन आहे. तुम्ही सुरुवात तरी करा, तुम्हाला यश मिळेल, काही टेन्शन घेऊ नका. पुष्पलता जगताप या ताईंचा चॅनल आहे. ताई तुम्ही या चॅनलवर काम करू नका, कारण तुमचा 4 वर्षापूर्वीचा चॅनल आहे आणि तुम्ही व्हिडिओ खूप असे उशिरा टाकलेले आहेत, म्हणजे खूप गॅप आहे व्हिडिओमध्ये. एक तर तुम्हाला व्हिडिओवर काम, कारण तुम्हाला रिस्पॉन्स चांगला आहे, व्हिडिओला व्ह्यूज चांगले आहेत, कारण तुम्ही तसा विषय सुद्धा मांडलेला आहे. फक्त गरज आहे ते तुम्ही डेली व्हिडिओ टाकण्याची. जर तुम्ही डेली व्हिडिओ टाकत असाल तरच पुढे कंटिन्यू काम करा, नाहीतर इथे स्टॉप करून दुसरा चॅनल तुम्ही खोलू शकता. आता म्हणजे तुमच्या व्हिडिओला बरेच व्ह्यूज चांगले आहेत, पण काय होणार, जर तुम्ही डेली व्हिडिओ नाही टाकल्या ना, तर तुमचा चॅनल सक्सेस होणार नाही. बघा, आपल्याला मेहनत घ्यायची आहे तर कष्ट करण्याशिवाय पर्याय नाही. नंतर आहे साई श्रद्धा सुवर्णा पाटील म्हणून ताईंचा एक चॅनल आहे. मला ताई तुम्हाला सांगायचं आहे की डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही सुद्धा ताई जरा मराठीत दिला तर बरं होईल. आणि तुमच्या चॅनलला व्ह्यूज कमी आहेत, कारण ताई तुमचा जुना चॅनल आहे. मी आधीच सांगितलंय की जुन्या चॅनलवर अजिबात काम करायचं नाही, आणि जुना चॅनल असल्यामुळे आणि तुम्ही एकसारखे व्हिडिओ टाकले, तुमचा कंटेंट एकसारखा आहे असं नको ना ताई, कारण सबस्क्रायबर सगळंच एकसारखं बघायला हल्ली मागत नाहीत, जरा थोडंसं वेगवेगळं. ठीक आहे ताईंनो, एवढे मी चॅनल चेक केलेले आहेत. जर कुणाला वाईट वाटलं असेल तर त्यांची सगळ्यांची मनापासून माफी मागते. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. श्री स्वामी समर्थ.